राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक तिसरा सगुण परीक्षा, समास 8वा आदि दैविक ताप. श्रीराम समर्थ. बघा, आता आपण तिसऱ्या दशकामध्ये 8व्या समासापर्यंत येऊन पोचलोय. तिसऱ्या दशकामध्ये पहिला दाखवला जन्मदुःख निरूपण. जन्मदुःख निरूपण नंतर 2 ते 5 सगुण परीक्षा झाली. सगुण परीक्षा झाल्यानंतर ताप सुरू झाले. सहावा दिला आध्यात्मिक ताप, 7वा आदिभौतिक ताप आणि आता 8वा आदिदैविक ताप. मग हे 3 ताप दाखवले. आता हा तिसरा ताप सांगतायत समर्थ. तर बघा, हा आदिदैविक ताप, आध्यात्मिक ताप म्हणजे काय? देहातनं आलेले ताप. आता आपण 3 ताप बघू. आध्यात्मिक ताप, पहिला ताप म्हणजे देहातनं आलेले ताप. खरूज, खवडा, पुडिया, नारू, काय काय दे समर्थांनी सांगितले. एवढे भरपूर ताप सांगितले. ताप येतो, सर्दी होती, खोकला येतो, हे सगळे देहातले ताप आहेत आणि त्याला आध्यात्मिक ताप म्हटलं जातं. आणि आदिभौतिक म्हणजे बाहेरच्या जगाकडनं झालेला ताप, त्याला आदिभौतिक ताप. मग ते ताप कुठले दाखवले? तर कुठं ठेच लागली, ॲक्सिडेंट झाला, कुठं कुत्रं चावलं किंवा काय सर्प चावला, हे सगळे बाहेरच्या ह्याच्यातनं झालेले जे ताप आहेत, तर ते समर्थांनी दाखवले. आता ह्याच्यामध्ये समर्थांनी मागच्या समासामध्ये 2 ताप एकत्र दाखवले. म्हणजे आधी भौतिकातनं म्हणजे आध्यात्मिक ताप जो आहे, देहातनं आलेला ताप, त्याच्यातनं आदिभौतिक ताप दाखवला. दोन्ही एकत्र कसे दाखवले? तर देहाला काय झालं? ताप आला, सर्दी झाली आणि त्यामुळे आपण डॉक्टरांकडे गेलो आणि मग डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. जरा तिकडचा आवाज कमी होईल का? डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, तर ते इंजेक्शन म्हणजे झालं आदिभौतिक ताप, म्हणजे बाहेरनं आलेला ताप. आध्यात्मिक देहातनं आलेल्या तापावर विलाज करण्यासाठी आपल्याला पुन्हा कुठला ताप भोगावा लागतो? आदिभौतिक ताप भोगावा लागतो. म्हणजे दोन्ही ताप हे एकत्र झाले. आणि आता तिसरा ताप जो दाखवला समर्थांनी, तो आदिदैविक ताप दाखवला. मग आदिदैविक तापामध्ये समर्थ काय सांगतात आपल्याला? मागा बोलीला आध्यात्मिक, त्या उपरी आदिभौतिक, आता बोली जेते आदिदैविक तो सावदायिका. शुभाशुभेन कर्माणा देहाते यमयातना, स्वर्ग नरक अधिभोक्तव्यम चैवादिदैवकम. काय सांगितलं? स्वर्ग आणि नर्क ह्या ज्या यमयातना आहेत, हे जे भोग आहेत, तर याला काय म्हणायचं? आदिदैविक. म्हणजे काय? की शुभाशुभेन कर्माणा, जे आपले कर्म आहेत,
मग ते शुभ आहे का अशुभ आहे? पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, असं समर्थांनी सांगितलंय की पाप असेल तर त्याचं फळ दुःखच आहे आणि पुण्य असेल तर त्याचं फळ सुख आहे. मग आपल्याकडनं काय होतंय त्याच्यावर अवलंबून आहे. बरं, मनुष्य देह म्हणजे हा देह तरी आपल्याला कधी प्राप्त झाला की पाप पुण्य समत कृत्वा नरयोनीषु जायते. ज्या वेळेला पाप आणि पुण्य सम झालं त्यावेळेला ही नरयोनी आपल्याला प्राप्त झाली. नुसतं पुण्य असतं तरी आपल्याला हा देह मिळाला नसता आणि नुसतं पाप असतं तरी आपल्याला हा देह मिळाला नसता. हे समान आहे आणि त्यामुळे आपल्याला नरदेह प्राप्त झाला. पण नरदेहामध्ये आल्यानंतर भगवंताची ओळख फक्त हा नरदेहच घेऊ शकतो ना. पण नरदेहामध्ये आल्यानंतर आपण सगळं वेगळंच करत बसलो. माझं घर, माझं दार, माझा संसार, माझं सगळं बघा, मुलगा माझा, मुलगी माझी, मग ह्याच्यामध्ये आपण अडकतो. मग शुभाशुभेन कर्मणा, मग त्याच्यामध्ये ना संसार करता करता न कळत सुद्धा आपल्याकडनं काय होतात, चुकून आपल्याकडनं पाप घडतं. आपल्याला माहीत नाही की आपण केलेलं पाप आहे का पुण्य आहे. आपल्याला कळतंय का की आपण केलेलं पाप आहे का पुण्य आहे. आता एक साधू बाबा जप करत बसले. काय करत बसले, जप करत बसले. मग आता त्यांचा जप चालू होता, ते ध्यानात होते, ते पूर्ण ध्यानात मग्न होते, त्यांना देहाचं पण भान नव्हतं. मग आता काय झालं, वाटसरू जे होते त्यांना काय वाटलं की बाबा एवढे कष्ट घेतात, ध्यानात मग्न आहेत, मग बाबांची थोडी सेवा करूया. म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्या बाबांच्या अंगाला सगळ्यात तेल लावलं. म्हणजे बाबा ध्यानात आहे पण त्यांच्या अंगाला तेल लावलं आणि मॉलिश केली तेलाने. आता ते त्यांना वाटलं आपण पुण्यकर्म केलं म्हणून ते तेल लावून गेले पुढे. आता त्यांनी तेल लावलं पण ते तेल अंगाला लागल्यामुळे हे स्थिर आहे ध्यानामध्ये, ह्यांना अंगाला तेल लावून गेलेले पण माहीत नाही, एवढे विधेय स्थितीमध्ये ते होते. मग आता त्या तेलामुळे काय झालं, पूर्ण अंगावर मुंग्या चढल्या आणि त्या मुंग्यांनी काय झालं माहिती आहे का, देहाला यातना झाल्या. पण तरीसुद्धा ते ध्यानात मग्नच होते, त्यांना ते देहाचं भानच नव्हतं ना. ते जे आले सेवा करून गेले, तेल लावून गेले, पण अख्ख्या अंगावर मुंग्या झाल्या. बरं, त्यानंतर परत त्याच वाटेने उन्हात टवरी अशी 2-3 मुलं आली आणि ते ऊस खात होते. आता ऊस खाता खाता त्यांनी काय केलं, चेष्टा म्हणून त्या ऊसाच्या ज्या चोयट्या आहेत त्या खाऊन ज्या चोयट्या झाल्या त्या बाबांच्या अंगावर टाकून गेले. बाबांच्या म्हणजे पुड्यात टाकून गेले, अंगावर बाबांच्या पुड्यात टाकल्या त्या चोयट्या. मग आता त्या चोयट्याला ज्या ऊसाची चोयटी आहे त्याला काय असणार, गोडी असणार की नाही. मग गोडीमुळे काय झालं, त्या अंगावरच्या सगळ्या मुंग्या त्या ऊसाच्या त्या चोयटीवर येऊन बसल्या आणि महाराजांच्या अंगावरच्या सगळ्या मुंग्या उतरल्या. मग आता ज्यांनी पुण्य केलं त्यांच्या हातनं पाप झालं आणि ज्यांनी पाप केलं त्यांच्या हातनं न कळत काय झालं, पुण्य झालं. म्हणून आपल्याला काय माहीत नाही, भगवंताला म्हणायचं, भगवंत मला काय माहीत नाही बाबा, संसारात आहे मी, माझ्या हातनं काय कळत न कळत जे काही घडलं असेल तुझं तुला माहिती. आपण फक्त कर्म करत राहणे, बाकी तुमच्या आमच्या हातामध्ये काय. फक्त कर्म करताना ते कर्म कसं आहे हे आपल्याला, आपलं कर्म आपल्याला तपासता आलं पाहिजे प्रत्येक वेळेला. म्हणून समर्थ नेहमी काय म्हणतात माहिती आहे का, पाहावे आपण असे आपण, पाहावे आपण असे आपण. का बरं प्रत्येक वेळेला जोर ह्या शब्दावर का देतात समर्थ, की आधी आतमध्ये बघ, आधी आतमध्ये बघ, बाहेर बघायला जाऊच नको. समर्थ बोलले दुसऱ्याकडे बघितलं तर दुःखच होणार आहे. आत्मपरीक्षण करावं की आपलं कुठे चुकतंय का, आपलं कुठे चुकतंय का. प्रत्येक वेळेला आत्मपरीक्षण केलं ना तर लगेच कळतं हो. बघा आता ज्या वेळेला आपण एखादं चांगलं कार्य करतो, एखाद्या संतांना चुकलं नाही होते. संत ज्या वेळेला तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, ज्या वेळेला समाजामध्ये त्यांच्या हातनं चांगली कामं व्हायला लागली त्यावेळेला समाजाने काय केली हो, त्यांची निंदा केली. मग असं समजायचं की ज्या वेळेला समाज काय करतो, निंदा करतो ना, त्यावेळेला समजायचं की आपण योग्य मार्गावर आहोत. आणि ज्या वेळेला समाज आपली स्तुती करतो ना त्यावेळेला समजायचं की आपण आपला मार्ग भटकतोय. हरभऱ्याच्या झाडावर कोणी आपल्याला चढवत असेल ना
तर आपण समजायचं की नाही, आपल्याला भगवंतापासून आपण वेगळं होतोय, आपण मानामध्ये अपमानामध्ये आपण नको त्या गोष्टीमध्ये अडकतोय. मग हे आपण समजायचं की नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. मी आणि तू हे सुद्धा ध्यानात राहिलं नाही पाहिजे. मी कोण आणि तू कोण, मी तूपणाची झाली बोळवण. ही मी तूपणाची बोळवण झाली ना, मग तू आणि मी एकच, मग कशाला दुःख होईल. भगवंता तू आणि मी जर का एकरूप झालो आपण त्याच्याशी, एकदा भगवंताशी तुम्ही आम्ही एकरूप झालो ना, मी तूपणाची बोळवण झाली की मग काय होतंय, दुःखच राहत नाही. सगळ्या दुःखाचं निवारण होतंय की नाही. म्हणून बघा, हा देह जो तुम्हा मला मिळाला की नाही, हा फार म्हणजे सहज मिळालेला नाही आपल्याला. बहुत जन्मीचे पुण्य जोडे तरीच बहुत जन्माचा तपाचा साठा, त्याने लादला हा परिस गोटा. हा नरदेव म्हणजे परिस गोटा आहे, परिसाचा गोटा आहे. परिस काय करतो माहिती आहे का, की लोखंडाचं सोनं करतो की नाही. मग बघा, भगवंतानी काय केलं आहे, तुम्ही आम्ही लोखंडापेक्षाही बघा, लोखंड तरी बरं, तुम्ही आम्ही दगड म्हणता येईल. आता तो दगडही बरा. खरं तर आपण दगडापेक्षा उणे आहोत. आपण पाषाणाहून उणे म्हटलंय समर्थांनी, पाषाणापेक्षा. म्हणजे समर्थ म्हणतात तो पाषाण बरा एक वेळेला. का बरा तो पाषाण माहिती आहे का, टाकीने खपली काढली ती पुन्हा नाही झडली. मनुष्याची बुद्धी किती झाडली तरी ती पुन्हा लागे. एकदा त्या दगडाची खपली टाकीने काढली ना, ती परत त्याला चिटकवता येत नाही आणि तो दगड ती परत चिटकून पण घेत नाही. पण आपण असं किती पण वेळा ठरवलं ना की हा अवगुण आपल्याला सोडायचा आहे, हा अवगुण आपल्याला सोडायचा आहे, पण तो सोडला म्हणता म्हणता तो पुन्हा कधी आपल्याकडनं अवगुण होतो ना, आपल्याला पण कळत नाही. पण याला समर्थांनी काय म्हटलं माहिती आहे का, वमन, श्वानाचे वमन म्हणजे केलेली उलटी परत भक्षण करणं असं म्हणतात. एकदा अवगुण टाकून दिला आणि तो पुन्हा अंगामध्ये आला ना, तुमच्या आमच्या, की काय झालं, ते उलटी केली आणि ती पुन्हा भक्षण केली असं होतंय ते. म्हणून टाकून दिलं ना, ते टाकूनच द्यायचं, ते परत लावून घ्यायचं नाही. याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर अखंड त्या भगवंताच्या चरणापाशी राहावं लागेल. सोपं नाही टाकलेलं टाकायचं हे सोपं नाही. ते पुन्हा 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 येऊन अंगाला चिकटतंय. मग ते काय आहेत, तुमच्या आमचे अवगुण आहेत. म्हणून काय करायचंय बघा, तुका म्हणे एक मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. तुकाराम महाराज काय म्हणतात की मेल्यानंतर, तुम्ही आम्ही गेल्यानंतर, हे आदिदैविक ताप आहेत ना, हे फार भयंकर आहेत. तुम्ही आम्ही गेल्यानंतर मागे कीर्ती उरली पाहिजे. मागे काय उरली पाहिजे, कीर्ती उरली पाहिजे. तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मग उत्तम कीर्ती उरण्यासाठी काय करायचंय, मला त्या उत्तम गुणांमध्ये राहिलं पाहिजे. आणि उत्तम गुणांमध्ये राहण्यासाठी काय करायचंय, अखंड भगवंताचं चरण दृढ धरलं पाहिजे. बघा, हे जे भोग आहेत की नाही तुमच्या आमच्या कर्माचे, हे कुणाला चुकले, तो भोग कोणाला चुकलेत सांगा मला. भोग सीता देवीला चुकले नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोग घडला सीतादेवीला वियोग घडला. हे सगळं कर्मानेच झालं की नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला. आता हे दशरथाचं कुठलं कर्म की त्याला 4 मुलं असून त्याला मरताना एकाही मुलाच्या हातनं पाणी मुखामध्ये गेलं नाही, तर हे दशरथाचं कोणतं कर्म होतं, कुठल्या कर्माचं पाप होतं. मग बघा, आम्हाला प्रत्येकाला ती गोष्ट माहिती आहे की ज्या वेळेला श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना घेऊन काशीला चालला होता, आईवडिलांची कावड खांद्यावर घेऊन श्रावण बाळ काशीला चालला होता. आणि त्यावेळेला काय झालं, जंगलामध्ये मध्येच आईवडिलांना तहान लागली. आणि तहान लागली म्हणून श्रावण बाळाने काय केलं, आईवडिलांना एका झाडाखाली सावलीला ती कावड उभी केली आणि मी कुठे पाणी मिळतोय का बघून येतो म्हणून श्रावण बाळाने ती कळशी घेतली आणि पाण्याच्या शोधात गेला. आता पाण्याच्या शोधात गेल्यानंतर ती कळशी ह्याच्यामध्ये बुडवली. कशामध्ये,
जिथे पाणी मिळलं त्या पाण्याच्या तिथे ती कळशी बुडवली आणि कळशी बुडवल्यानंतर काय झालं माहिती आहे का, बुडबुड बुडबुड असा आवाज आला. तो आवाज ऐकून दशरथ राजा शिकारीला गेलेले. त्यांना वाटलं कुठलं तरी जनावर आलंय आणि मला आता शिकार मिळाली, म्हणून त्यांनी त्या आवाजाच्या, म्हणजे ते ज्ञान पण बघा केवढं, नुसत्या आवाजाच्या दिशेने बाण मारलाय, नुसत्या आवाजाच्या दिशेने बाण मारलाय आणि तो बरोबर लागला. आणि मग आई आई म्हणून जेव्हा आवाज आला तेव्हा दशरथ राजांना समजलं की आपल्या हातनं शिकार नाही तर कुठला तरी मनुष्यदेह आहे आणि त्याला बाण लागलेला आहे. म्हणून धावत पळत तिथं दशरथ राजा पोचले. तेव्हा श्रावण बाळाचं डोकं असं मांडीवर घेतलं. श्रावण बाळ बोलले की तुम्ही आता माझ्या आईवडिलांना तहान लागलेली आहे, तर हे पाणी तेवढं घेऊन तुम्ही काय करा, त्यांच्यापर्यंत जा आणि त्यांनी पाणी पिईपर्यंत त्यांना हा वृत्तांत काही सांगू नका. त्यांना पाणी पिऊन होऊ दे त्यांचं, आणि एकदा त्यांचं पाणी पिऊन झालं ना मग तुम्ही सांगा. आणि आधी सांगितलं तर ते पाणी न पिता माझ्यासाठी प्राण सोडतील. आणि मग दशरथ राजांनी काय केलं, ते घागर घेतली आणि सांगितल्या ठिकाणी हळूहळू तिथं गेले. काही बोलले नाही आणि पाणी देणार. पण आई वडील येतो ते नुसते मुलाच्या चालीवर सुद्धा ओळखतात की हा माझा मुलगा आहे का. जी आई असते 9 महिने 9 दिवस जिने आपल्या मुलाला उदरामध्ये वागवलेलं असतं ना, ती आई ना त्या मुलाच्या चालीवर समजते की हा मुलगा माझा आहे का नाही. त्या आईने ओळखलं, त्या वडिलांनी ओळखलं की हे बोलत नाही म्हणजे आपला श्रावण नाही. आणि बाळाची चाहूल लागली नाही हो त्यांना चाहूल वेगळी लागली. त्याच्यामुळे त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही आमचं श्रावण बाळ तुम्ही नाही आहे, तुम्ही कोण आहात आम्हाला सांगा. आणि तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. मग बघा नाविलाज होऊन दशरथ राजांना सगळा वृत्तांत सांगावा लागला. आणि सांगितल्यानंतर पाणी न पिता दशरथ राजाला शाप दिला की तुला 4 पुत्र होतील. काय होतील? 4 पुत्र तुला होतील, पण एकाचंही पाणी तुला मरताना मिळणार नाही, कारण असा आमचा तुला काय आहे, शाप आहे. हा शाप दशरथ राजाला दिला आणि त्या दोघांनीही जीव सोडला. मग बघा त्यानंतर 3 राण्या होत्या दशरथ राजांच्या, पण तिघींनाही बरेच वर्ष पुत्रप्राप्ती नव्हती. पण दशरथ राजांना एवढं तरी माहिती होतं की श्रावण बाळाच्या आईवडिलांच्या शापाने 4 पुत्र तर मला नक्की होणार आहेत, हे माहिती होतं त्यांना. आता ते रामायण लिंक लागली तर आपल्याला सगळं रामायण सांगायला काय आता तेवढा आपल्याला वेळ नाही. आपण थोडं कर्माचा भाग बघतोय, त्यामुळे कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे दशरथ वियोगाने कसा मेला ते आपण पाहिलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला, वियोग घडला सीतामाई. मग सीतामाईला पण कसा वियोग घडला, तोही कर्मानेच घडला की नाही. सीतामाईला वियोग कर्मानेच घडला. बघा आता हे एवढं कळण्या इतपत तुम्हा आम्हाला पण कळेल की हरिण कधी सोन्याचं असतं का. पण जर का सुवर्ण मृग आपल्या पुढे आलाय तर तो खरोखर सुवर्ण मृग आहे का हे कळायला पाहिजे होतं. पण ते त्यांना समजलं नाही आणि म्हटलं मला ते पाहिजे, मग त्याची शिकार करून आणा, मी त्याची चोळी शिवेन. म्हणजे ज्या क्षणाला श्रीराम वनवासाला निघाले त्या क्षणाला सीतादेवींचा निरोप घेण्यासाठी गेले ते, त्यावेळेला सीतादेवी काय बोलल्या, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालते त्या मार्गी मी तुमच्या पुढती, वनवासाची मला न भीती, संगे असता भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. काय म्हटली, कसला निरोप घेता माझा, तुम्ही माझ्या बरोबर असताना, माझा भाग्यविधाता माझ्या बरोबर असताना मला कशाची भीती आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार, मी काही इथे राजवाड्यात हे वैभव भोगायला मी थांबणार नाही, अशी सीतामाई रामाला म्हणते. आणि सगळे वस्त्र अलंकार सगळं तिथे काढून देते आणि भगवी वस्त्र परिधान करून रामाबरोबर वनवासाला जाते. मग एवढा सगळ्याचा त्याग केलेला असताना
पुन्हा वनवासामध्ये गेल्यानंतर त्या हरणाच्या ह्याच्यामध्ये पडली, लोभामध्ये अडकली ना सीतामाई. मग बघा, मग तिथे कसं असतं, आता श्रीराम प्रभू जो विश्वाचा विधाता तिच्याबरोबर आहे, सीतामाई बरोबर आहे, तिथे काय कमी हो, पण ते हरणाचं कातडं पाहिजे ना चोळी शिवायला. मग तो भगवंत बोलला, तुला हरणाचंच कातडं काय, तुला पूर्ण सोन्याच्याच नगरात नेऊन बसवतो. म्हणजे कर्मानीच ना, म्हणजे कुठेतरी लोभ आला आणि त्या लोभानी सीतामाईला कुठे नेऊन ठेवली. इकडं श्रीराम गेले त्या मृगाच्या मागे, आणि तेवढ्यात रावण आला भिक्षा वाढ माई म्हणायला, आणि सीतेचं हरण केलं. मग आता सीतेला कुठे नेऊन ठेवली, तर सुवर्णाच्या लंकेमध्ये, सोन्याची लंका हो. तुकाराम महाराजांचा फार छान अभंग येतो की किती घरं तिथं सोन्याची आहेत, किती काशेची आहेत, किती तांब्याची आहेत, सगळं दाखवलंय तुकाराम महाराजांनी. मग बघायला गेलं तर आपल्या कर्माने हे जे प्रसंग असतात ना, हे कर्मानुसार आहे. कर्मानुसार प्राणी पडती नाना देशी अथवा विदेशी. प्रत्येकाच्या कर्मानुसार हे भोग आहेत, आणि जे कर्मानुसार भोग आहेत त्या भोगांना आपण काय म्हणतो, आदिदैविक ताप. आदिदैविक ताप सांगण्यासाठी हे आपल्याला कर्माचा उलगडा सांगावा लागला. आणि अजून एक छान सुंदर दृष्टांत आहे बघा याच्यावरच. आजचा समाज थोडासा छोटा आहे म्हणून जरा आपल्याला दृष्टांत वगैरे बघता येतात, नाहीतर मागचा जो समास होता आपला आदिभौतिक ताप, तो जवळजवळ 87 ओव्यांचा होता, त्यामुळे आपल्याला धावता घ्यावा लागला. आत्ताचा समास आजचा थोडासा छोटा असल्यामुळे आपलं निवांत चाललं तरी काही हरकत नाही. असं 29 ओव्यांचा समास आहे, 30 ओव्या पण नाही आहेत पूर्ण, म्हणजे मागचा ह्याच्यापेक्षा तिप्पट चौपट समास होता. तर त्यामुळे ज्या वेळेला बघा कर्माचा प्रसंग आहे ना, कोणालाच चुकलेला नाही. म्हणून आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे यथा सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. चुकून जरी चुकीचं कर्म घडलं तरी त्याचे भोग. आता बघा, त्या भीष्माचार्यांकडनं चुकून त्या सरड्याला, म्हणजे ते पण त्यांच्या मनामध्ये काय होतं, पुण्याचंच काम होतं मनामध्ये, की हा सरडा माझ्या रथाच्या चाकाखाली येईल आणि तो मरेल, म्हणून त्याला वाचवण्यासाठी त्या सरड्याला उचलून फक्त काय केला, बाजूला असा फेकला. पण झालं काय गंमत, तो सरडा पडला काठ्याच्या कुंपणावर, आणि त्याच्या अंगावर असे सगळे काटे 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 भरले गेले त्या सरड्याच्या. आणि मग तेच कर्म कसं भोगावं लागलं भीष्माचार्यांना, की त्या बाणाच्या शय्येवर त्यांना पडावं लागलं. हा कर्माचा प्रसंग आहे हो. आता ज्या वेळेला शनिदेव भगवान शंकराकडे गेले आणि शंकराला बोलले की तुम्हाला सुद्धा प्रसंगाला तोंड द्यावं लागणार आहे. मी तुमच्या राशीला 1 प्रहर तरी मी तुमच्या राशीला उद्या आहे. शनिदेवांना काय भगवान शंकरांना शनिदेवांनी काय सांगितलं, की उद्या तुमच्या राशीला मी आहे 1 प्रहरासाठी. आणि तो प्रहर पण दाखवला की सकाळचा जो 1 प्रहर आहे त्या प्रहरात मी तुमच्या राशीवर आहे. मग भगवान शंकरांनी पहिलं शनिदेव जेव्हा गेले तेव्हा त्यांचं आगत स्वागत केलं, सगळं झालं. आणि शनिदेव तुम्ही इकडे कसे विचारल्यानंतर शनिदेवांनी सांगितलं की भोलेनाथा असं आहे, मी उद्या तुमच्या राशीवर या वेळेला आहे. मग भोलेनाथांनी काय विचार केला मनातल्या मनात, की तू कसा माझ्या राशीवर येतोय तेच बघतो है ना. मग शनिदेव गेले. आता गेल्यानंतर जी वेळ सांगितली होती शनिदेवांनी, त्या वेळेला शंकरांनी काय केलं, त्याच वेळेला बरोबर 1 प्रहर म्हणजे 3 तास बरं का, शंकरांनी काय केलं, 3 तास त्या मानस सरोवरामध्ये बुडी मारून बसले. थंडीची वेळ, सकाळचा प्रहर, आणि त्या मानस सरोवरामध्ये ते काय केलं, त्यांनी बुडी मारून बसले. वरती निघालेच नाही 3 तास, 1 प्रहर. मग नंतर ते 1 प्रहर झाल्यानंतर ते बाहेर आले आणि शनिदेव आपले त्यांच्या महालामध्ये वाट बघत बसले होते त्यांची, महादेवांची. आणि महादेव आले अगदी की कसं मी शनिदेवा बघ मी तू माझ्या राशीला येणार होता ना, मग कसं चुकवलं मी तुला, मला तुझी पीडाच झाली नाही. शनिदेवांची जी पीडा आहे ना, ती पीडा महादेवांच्या राशीला होती, मग कुठं झाली मला तुझी पीडा. मग असं महादेव हसत हसत शनिदेवांना बोलले. त्यावेळेला शनिदेव काय म्हटले माहिती आहे,
म्हणले महादेवा, तुम्ही 3 तास म्हणजे 1 प्रहर तुम्ही मानस सरोवरामध्ये बुडी मारून बसले, याच्यापेक्षा अजून कसली पीडा पाहिजे तुम्हाला. म्हणजे बघायला गेलं तर कर्माचा जो प्रसंग आहे तुमच्या आमच्यावर येणारा, तर तो चुकणार नाही हो. आणि ते कर्माचे प्रसंग तुमच्या आमचे भोगावेच लागणार आपल्याला. फक्त होतंय काय माहिती आहे का, की ज्या वेळेला आपण भगवंताच्या चरणी असतो, ज्या वेळेला आपण सद्गुरू चरणी असतो, ज्या वेळेला आपण कुठल्याही म्हणजे आता समजा तुम्ही आम्ही इथे गुगल मीट समोर बसलोय, तर आपल्या जीवावरचं असेल ना, तर ते कुठंतरी आपल्याला ठेच लागण्यावर किंवा कशावर तरी ते निभावून जातं. कारण आत्ता आपण आहोत कुठे, म्हणजे हे भगवंताचं आपल्याला काय सुरक्षा कवच आहे. त्याच्यामुळे ही घोंगडी आहे हो. ह्या घोंगडीवर नामस्मरणाच्या आणि ह्याच्या घोंगडीवर आपण बसून राहायचं ठाम, सोडायचं नाही अजिबात. ज्या वेळेला बघा, ज्या वेळेला उद्धव स्वामी आहेत ना, उद्धव म्हणजे आता ते फार आपल्याला सांगायला तेवढा वेळ नसतो, तरी पण थोडंसं धावतं सांगते की उद्धव स्वामी म्हणजे समर्थांचे पहिले शिष्य. आणि पहिले शिष्य म्हणजे कसे, तर ज्या वेळेला बघा त्या गावामध्ये एक जण गेला आणि गेल्यानंतर त्यांचं प्रेत स्मशानामध्ये गेलं होतं. आणि त्यांची पत्नी जी आहे तर ती सती जायला निघाली होती. सती जायला निघाली आणि फक्त समर्थ दिसल्यामुळे तिने काय केलं, समर्थांच्या दर्शनासाठी ती आली. आणि दर्शनासाठी आली आणि समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं तिने. आता हातातल्या सती जाताना कसं असतं, सगळा शृंगार असतो की नाही. सती म्हणजे एक नवरीला नटवल्यासारखं असतं. त्याच्यामुळे एवढा सास शृंगार बघून समर्थांनी काय म्हटले, अष्टपुत्र सौभाग्यवती हो, असं म्हटल्यानंतर ती हसली आणि म्हटली, समर्था भगवंता म्हणली, हा आशीर्वाद तुम्ही कुठल्या जन्माचा दिला, माझे पती तर स्मशानामध्ये गेलेत. मग त्यावेळेला समर्थ म्हणले की माझ्या मुखातनं गेलंय म्हणजे ते वाक्य माझं नाही, ते श्रीरामाचं आहे. ते वाक्य कोणाचं आहे आणि तोच पूर्ण करेल. आणा म्हणले ते प्रेत स्मशानातनं इथे. मग समर्थांच्या पुढे ते प्रेत आणल्यानंतर समर्थांनी काय केलं, कमंडलूमधलं पाणी शिंपडून ते प्रेत जागं केलं. आता उठल्यानंतर समर्थांनी आशीर्वाद काय दिला होता की अष्टपुत्र सौभाग्यवती हो. आता ते त्यांचं नावच तिथून पुढे अष्टपुत्रे पडलं. आणि त्यावेळेला आडनाव, आणि त्यावेळेला त्यांनी कबूल केलं की आम्हाला पहिला पुत्र जो होईल तर तो आम्ही तुम्हाला समर्था देऊ करू. मग समर्थांचा जो पहिला शिष्य आहे उद्धव स्वामी, तर तो त्या अष्टपुत्र्यांचा पहिला मुलगा. आता उद्धव स्वामींचं सांगायचं म्हटलं तर एका दारापुढे भिक्षा मागण्यासाठी ते गेले आणि समर्थांचा एक श्लोक म्हटला. त्यांनी एक श्लोक म्हटला तिथे, समर्थांची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासा विमानी. अशा श्लोक म्हटल्यानंतर ते जे होते ज्या घरामध्ये, तर ते ज्योतिषी होते, त्यांना भविष्य कळत होतं. ते म्हटले, तू जो श्लोक म्हटलास की नाही की समर्थांची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, पण तुझ्याकडे वक्रदृष्टीने पाहणारा जरी कोणी नसेल तरी मी तुझं भविष्य सांगू शकतो की उद्या रात्री 12 वाजता तुझा काय आहे तर काळ आहे आणि तुझा मृत्यू त्यावेळेला आहे. मग आता असं सांगितल्यानंतर त्याला खूप थंडी वाजली, ताप आला. मग समर्थ बोलले, अरे काय झाले तुला, मला सांग तरी की तू एवढा अस्वस्थ काय आहे, तुला काही त्रास होतोय का. मग त्यावेळेला उद्धव स्वामींनी सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि मला त्यांनी असं असं सांगितलेलं आहे. मग समर्थ काय म्हटले की तू काय कर माहिती आहे का, इथे बसून राहा, ही घोंगडी अजिबात सोडू नको. घोंगडीवर काय करायचं आहे, बसून राहायचं आहे. कोणी येऊ दे, तुला कोणी बोलवायला येतील, पण तू असं समज की जे कोणी बोलवायला येतील ना तो तुझा काळच असेल असं समज, पण ही घोंगडी सोडू नको. तसं तुम्ही आम्ही काय करायचं आहे माहिती आहे का, की ही जी नामस्मरणाची घोंगडी आहे ना ही सोडायची नाही. म्हणून काय आपण अमर होणार आहे का, नाही, आपण अमर होणार नाही, मरायचं आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचं आहे. पण कसं होतं माहिती आहे का, की समर्थांच्या चरणी किंवा भगवंताच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी आल्यानंतर काळ मृत्यू न बाधे जाणं अपमृत्यू काय करी. म्हणजे अपमृत्यू म्हणजे कुठेतरी काहीतरी होऊन गेलाय बाबा, रस्त्यातच कुठेतरी ॲक्सिडेंट झालाय, काय झालाय, तलवारीच्या पात्यावरचं सुईच्या टोकावर ह्या भगवत भक्तीने आणलं जातं.
आपल्यावर येणारी संकटं जर का तलवारीच्या पात्यावर असतील तर ती सुईच्या टोकावर येतात, कुठंतरी सुईचं टोक आपल्याला टोचून जातं, एवढंच. म्हणजे संकटं आलेली पण कळत नाही. म्हणून अखंड चरणाशी दृढ धरून राहता आलं पाहिजे. पण प्रसंग येणार आहेत आणि प्रसंग आपल्याला भोगून सुटायचं आहे. आपण जर का म्हटलो ना की नाही मला अखंड सुखच पाहिजे, जेवढा जन्म आहे तेवढ्या पूर्ण आयुष्यामध्ये भगवंता मला फक्त सुख पाहिजे, मग नुसतं सुखच जर का मागितलं तर मग हे जे कर्माचे प्रसंग आहेत, हे जे दुःख आहे, हे दुःख जर का आपण त्याच्याकडे मागितलंच नाही तर मग आपलं तसंच राहील ना ते, आणि मग ते दुःख भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून या जन्मामध्येच जे काही माझे भोग आहेत ना भगवंता, उलट त्याच्या पुढे आपली मागणी पाहिजे की भगवंता जे काही कर्माचे भोग असतील ना तू या जन्मामध्येच या देहाकडनं भोगून घे, कितीही त्रास होऊ दे, या जन्मातच सगळं संपलं पाहिजे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, पुन्हा 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 कशाला हो, पुन्हा पुन्हा जन्म यावे नित्य व्हावे फजित. परत परत जन्माला येऊन ही प्रत्येक वेळीची फजिती कोणी सांगितली? फजितीच आहे. 9 महिने त्या आईच्या उदरामध्ये राहायचंय, खाली डोकं वर पाय, त्या उदरामध्ये म्हणजे तो नरकवास आहे. म्हणजे तिथं जन्माला यायच्या आधीच नरकवास आहे. तिथं काय आहे, त्या मलमूत्राचा सगळा साठा, आणि त्या ठिकाणी आपला पिंड वाढत असतो. 9 महिने तो कशामध्ये असतो? नरकामध्येच असतो. आणि तिथून त्याची सुटका होते. सुटका झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर बघितलं आपण जन्मदुःख निरूपण बघितलं, सगळी स्वगुण परीक्षा बघितली, कसं पार मुला लेकरांनी बायकोनी कसा वाळीत टाकला, सगळे कसे सुखाच्याच नादी लागतायत. बघा, माझं कोण आहे का? बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे, कोण कुणाचं आहे हो? मेल्या मागे सगळे धागेदोरे तुटणार आहे. एकदा आपण मेलो ना सगळे धागेदोरे तुटणार आहे. मग हे सगळं आपण आहे तोपर्यंतच आहे, बरोबर ना? म्हणून काय सांगितलंय की शुभाशुभेन कर्माणा देहाते यमयातना स्वर्ग नरकादी भोक्तव्यम मिदम चैवादी दैविकम. स्वर्ग नरकादी भोक्तव्यम. आता स्वर्गात सुद्धा जाण्याची आम्ही बघा, स्वर्गीचे अमर इच्छिते मृत्यूलोकी जन्म व्हावा. स्वर्गीच्या अमर म्हणजे स्वर्गीच्या देवांना वाटतंय की आम्हाला मृत्यूलोकी जन्म व्हावा, का तर भगवंताची भक्ती करता येईल. पण तुमची आमची अवस्था काय आहे? आपण इथे असताना आपण म्हणतो मला स्वर्गप्राप्ती पाहिजे, पण स्वर्गप्राप्ती जरी मिळाली ना तरी पण अवस्था काय आहे? सुकृत आस्था भोगिती आणि सुकृत सरताची ढकलून देती. तुमचं आमचं पुण्य संपलं ना, स्वर्गामध्ये जरी आम्ही गेलो आणि पुण्य आपलं संपलं तर स्वर्गातनं सुद्धा ढकलून दिलं जातं. पुण्याचा साठा शिल्लक नसेल तर स्वर्गात पण ठेवत नाही. मग स्वर्ग कशाला आणि नरक कशाला? काय पाहिजे? गती कुठली पाहिजे आपल्याला? परत परत यायलाच नको भगवंता, तुझ्या चरणापाशी, तुझ्या पायापाशी. काय कर, स्वर्ग पण नको आणि कशाचीच अपेक्षा नको. परत 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 हा जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर मला अखंड त्याचे चरण दृढ धरून राहता आलं पाहिजे. म्हणून सांगितलंय शुभाशुभ कर्माने जना देहाते यमयातना स्वर्ग नरक भोग नाना या नाव आदिदैविक. काय सांगितलंय? शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना. देहांती म्हणजे देहांती, देहाच्या अंताला सुद्धा काय सांगितलंय? देह गेल्यानंतर बघा, आता हे गरुड पुराणातलं आहे थोडंसं. तर देह गेल्यानंतर तो लगेच मुक्त होतो का? देह गेल्यानंतर तो लगेच मुक्त होतो का? नाही. मग त्याचा तो प्रवास आहे. गरुड पुराण जर का आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये भरपूर आहे की त्याचा जो सगळे ते 26 का 28 ते नगर लागतात आणि ते एक एक नगर त्याला ते ओलांडावं लागतं, एक एक महिना, आणि शेवटी यमाचं नगर लागतं. बरं, यमाच्या नगरामध्ये गेल्यानंतर सुद्धा अवस्था काय असती? मारिती झोडिती यमाचे किंकर. का मारतात आणि का झोडतात? बरं, तिथपर्यंत जाण्याचा प्रवास तरी सोपा आहे का? जी मध्ये वैतरणी नावाची नदी दाखवली ना, तर ती वैतरणी नावाची नदी जी आहे त्या नदीमध्ये जे पाणी आहे म्हणजे पूर आहे त्या नदीला. ती नदी आपल्याला ओलांडून जायचं आहे, वैतरणी नावाची नदी ओलांडून जायचं आहे मेल्यानंतर, पण त्या नदीला पूर आहे.
पण तो पूर कशाचा माहिती आहे का? पुवाचा आणि रक्ताचा पूर आहे, पाण्याचा नाही. त्या जीवाला एवढी तहान लागते, पण त्याला ते पिता येत नाही. का तर ते रक्त आणि पू आहे, रक्त आणि पुवाची नदी आहे. तिथं आहे ना दगडगोटे नाही तर हाडा मासाचा चिखल आहे. चिखल कशाचा आहे त्या नदीमध्ये? हाडा मासाचा चिखल आहे. आणि अशी ती वैतरणी नावाची नदी, ती नदी ओलांडून आपल्याला पलीकडे जावं लागतं. इतक्या भयंकर यातना आहेत. जर का कर्म, पहिलं काय सांगितलं? हे कर्म. म्हणून काय सांगतायत समर्थ? शुभाशुभ कर्माने जना देहांती यमयातना स्वर्ग नरक भोग नाना या नाव आदिदैविक. नाना दोष नाना पातके मधांधपणे अविवेके केली तरी ते दुःखदायके यमयातना भोगविती. मधांधपणे बघा, तरुणपणाचा म्हणजे आता तरुणपणाचा काय असतो? बघा, तरुणपणाच्या जोरावर काही पण मद्यपान प्राशन करणं किंवा घरात बायका मुलांना त्रास देणं, खूप काही हे दाखवले. मधांधपणे म्हणजे धुंद झालेला असतो आपल्या ह्याच्यामध्ये. कारण प्रत्येक माणसाला काय वाटत असतं माहिती आहे का? की आहे ना पैसा, घ्या मौज मजा करून. पण ही मजा जी आहे ना, तर ही शेवटी आपला जेव्हा देहाचा अंत होतो ना, त्यावेळेला ह्याची आपल्याला काय होते? सजा होते. आणि ती सजा टाळायची असेल तर कशाचाही गर्व न करता, मगाशीच सांगितलं की नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखी. हे मी आणि तू पण सोडलं पाहिजे हो. मी पण कोण नाही आणि मी म्हणजे भगवंता मलाच माहीत नाही मी कोण आहे. आपण जन्माला आलो बघा, उपजली या बालकासी नाव नाही तयेपासी ठेविलेने नावीसी ओ देत उठी. आपण ज्या वेळेला जन्माला आलो तेव्हा आपल्याला काय नाव होतं का? आपण कपाळावर लिहून आलोय नाव आपलं. जे काय आत्ता माझं नाव आहे ज्योती, तर काय मी कपाळावरच घेऊन आले का? नाही. मग हे आपल्याला आईवडिलांनी आपल्याला ठेवलेलं नाव आहे आणि त्या नावाने आपल्याला हाक मारतात, म्हणून आपण आपल्याला ज्योती समजतो. अरे पण तू आहेस कोण? मी कोण आहे? मग मी कोण आहे याचा शोध घेतल्याशिवाय आपल्याला त्याचा शोध लागणार नाही. पहिला माझा शोध लागला पाहिजे, मी कोण आहे हा शोध लागला ना की भगवंताचा शोध लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय सांगितलंय? नाना दोष नाना पातके मधांधपणे अविवेके. बघा, ही दारूची तरी नशा किती वाईट हो. सगळं घर प्रपंच उद्ध्वस्त करते की नाही? इस्टेट प्रॉपर्टी काही राहत नाही. सगळं विकून पार त्या बायका पोरांना भिकारी करतो. भिकारी झाल्यानंतर ती आता पोरांची पोटं भरण्यासाठी काय सगळ्याची जरी वाट लावली नवऱ्याने, तरी पोरांची पोटं भरण्यासाठी ती बाई दुसऱ्याच्या मोलमजुरीला जाते. ते पण पैसे हिसकावून घेतो, मारहाण करून परत त्याची दारू पिऊन येतो. म्हणजे इतका तो त्या व्यसना अधीन झालेला असतो. बघा, मी नेहमी सांगते की काय भान नसते हो. एक गमतीशीर उदाहरण आहे. थोडं सगळे कसे आहेत सगळे हे झालेले असतात, काय थोडासा आळस आलेला असतो, तो झटकण्यासाठी थोडंसं इकडं तिकडं आपलं. बघा, एक असाच दारू पिऊन डुलत रात्रीच्या वेळेला गावात येत असतो. मधांध इथं त्याचा उल्लेख आला म्हणून आपण हे दृष्टांत घेतोय. तर असा डुलत तो गावामध्ये आलेला असतो. आता रात्रीच्या हे लोक येणार ते रात्रीच्या 12 नंतरच येणार, सगळा गाव झोपलेला असतो तेव्हा. आता हा आतमध्ये येतो, तर आल्यानंतर त्याला दिसतो सगळा गाव सामसूम झालाय. मग तो काय, गावातले लोक काय मूर्ख आहेत, चोर आले आणि सगळं गाव लुटून नेलं तरी यांना कळायचं नाही. सगळं गाव खुशाल झोपलाय, काय आहे का कोणाला काळजी? फक्त मीच एकटा आहे की मलाच गावाची काळजी आहे म्हणतो. आणि असं बोलतो. थोडंसं पुढे जातो. पुढे गेल्यानंतर त्याला पाण्याची विहीर दिसते हो. आता विहीर दिसल्यानंतर त्या विहिरीत जाऊन डोकवतो. आता डोकवल्यानंतर त्या विहिरीत त्याला वरचा आकाशातला चंद्र त्या विहिरीत त्याला दिसतो. आता म्हणतो, काय मूर्ख आहे गावातले लोक, चंद्र विहिरीत पडलाय तरी कोणाला काही नाही. थांब म्हणतो, त्या चंद्राला म्हणतो, थांब, जरी कोणाला काळजी नसली तुझी तरी मी तुला बाहेर काढतो, काही काळजी करू नको म्हणतो. त्या चंद्राला म्हणतो, थांब म्हणतो, मी तुला काढतो बाहेर. आणि मग ते आजूबाजूला बघतो. आता विहिरीच्या ठिकाणी त्याला एक गळ सापडतो, मासे धरणाऱ्या लोकांचा तो गळ त्याला सापडतो. आता तो गळ त्या विहिरीमध्ये सोडतो आणि
हलवतो हलवतो हलवतो. आता त्या विहिरीमध्ये पाण्याला येणाऱ्या महिलांच्या चुंबळे वगैरे कोणी कोणाचं काय त्या त्या विहिरीमध्ये गाळामध्ये पडलं असेल. आता त्या गळाला ते सगळं चुंबळ बिंबळ काहीतरी कपडे बिपडे असे ते गळाला अडकतात आणि ओढायला लागतो. तो थोडीशी ओढ लागते. आता ओढ लागल्यावर त्याला असं वाटतं चंद्राने पकडलंय. थोडंसं गळ असा जड झाला, ते चिंध्या बिंद्या अडकल्या, गळ जड झाला. म्हणला आता चंद्राने पकडले, तसंच पकड म्हणला, काही काळजी करू नको, तसंच पकड, मी तुला आता वर काढल्याशिवाय काय मी पुढे जाणार नाही, तू काळजी करू नको, तो गळ असाच पकडून ठेव. आणि मग ओढतो 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 आणि त्या ओढीने मग त्या चिंध्या गळातनं निसटतात आणि हा असा उताना पडतो. तो गळा असा ओढ त्याची संपल्यानंतर तो असा असा उताना पडतो. आणि उताना पडल्यानंतर चंद्र कुठं दिसतो त्याला? आकाशात दिसतो वरती. बघ म्हणतो, काढला की नाही मी तुला बाहेर. म्हणजे हे अशी अवस्था आहे हो, की आपण काय करतोय याचं सुद्धा ज्या देहाला भान नसतंय, तर जन्माला येऊन फायदा काय हो? समर्थ तर म्हणतात की त्याने जन्म येऊन जननी वायाच कष्ट विली, त्यांनी आपल्या आईला विनाकारणच कष्ट दिले. अशा माणसांनी ना जन्म येऊन जननी वायाच कष्ट विली, विनाकारणच कष्ट दिले आईला. म्हणून पुढे काय सांगतात समर्थ? अंग बळे द्रव्य बळे, मनुष्य बळे राज बळे, नाना सामर्थ्येचे निबळे आकृत्य करीती. बघा, अंग बळे, एखाद्याला बघा आपल्या ताकदीचा हे असतो गर्व, हां माझ्या नादी कोणी लागणार नाही, मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? अंग बळे द्रव्य बळे, कोण काय म्हणतो की माझी एवढी संपत्ती आहे का कोणाकडे? बघा, अंग बळे द्रव्य बळे. ज्या वेळेला गुरु नानकांना कळलं की एक जण त्याला काय झालंय संपत्तीचा, माझ्याकडे 7 कोटी त्यावेळेचे बरं का, माझ्याकडे 7 कोटी धन आहे, 7 कोटीची माझ्याकडे संपत्ती आहे, असा त्याला गर्व झाला. आणि तो काय करायचा, आपल्या घरावर 7 पताका लावायचा. मग गुरु नानक बोलले की तुम्ही, म्हणजे एक शेठजी होता, आणि गुरु नानक बोलले तुम्ही काही काय म्हणजे ह्या 7 पताका, तर नाही म्हणे माझी तेवढी प्रॉपर्टी आहे. बरं म्हणले ठीक आहे. आणि मग तिथं काही बोलले नाही. मग गुरु नानक त्यांना म्हणले ठीक आहे, तुम्ही माझ्या या उद्या परवा या तुम्ही, म्हटले माझ्याकडे तुम्हाला जमेल तेव्हा या. मग आता त्या गृहस्थाला वाटलं की बाबा आपल्याला बोलवलंय, गुरु नानकांनी आपल्याला बोलवलंय. मग ते त्यांच्याकडे गेले. त्यावेळेला त्यांनी काय केलं, एक सुई घेतली आणि ती सुई त्यांच्याकडे दिली आणि सांगितलं की ही सुई जी आहे ना, तर ही सुई तुम्ही काय करा, पुढच्या जन्मात जेव्हा मला भेटाल ना तेव्हा मला मात्र नक्की द्या. सुई हो, एक सुई घेतली, ती फक्त त्याच्याकडे दिली त्या शेठजींकडे आणि सांगितलं ही पुढच्या जन्मात ही सुई मला तुम्ही नक्की परत करा. तेव्हा ते शेठजी म्हणले, अहो चेष्टा करताय का महाराज? पहिलं जरा थोडं विचार केला त्यांनी. लगेच आपल्याला पण कळत नाही, एखादी गोष्ट कोणी सांगितली लगेच लक्षात येत नाही. विचार केला आणि मग लक्षात आलं. आणि मग ते म्हटले की अहो म्हटले ही सुई मी तुम्हाला पुढच्या जन्मात कशी देणार? का म्हणे, का नाही देता येणार? नाही म्हणे, आपण गेल्यानंतर मेल्यानंतर आपल्याबरोबर ही सुई कशी काय येईल बरं? मग गुरु नानक म्हणले, जर का तुला एवढं कळतंय की सुईसुद्धा तुझ्याबरोबर येणार नाही, तर मग तू कशाला एवढ्या पताका लावल्यात घरावर? म्हणजे हे काय आहे माहिती आहे का, की सगळं इथेच ठेवायचं आहे, किती पण असू दे, धन द्रव्य संपत्ती सगळं. संपत्ती म्हणजे ते नावच आहे तिथं, संपत्ती ती संपणारच आहे, संपत्ती संपणारच आहे. पैसा अडका, पैसा आम्हाला अडकवणारच आहे. मग आपल्याला सुटण्याचा मार्ग जो आहे ना, तो आपल्याला बघता आला पाहिजे. सुटण्याचा मार्ग म्हणजे काय, की जा भगवंताशी शरण, भगवंताला शरण गेल्याशिवाय आम्हाला सुटकेचा मार्ग सापडणार नाही. वासना नदी महापुरी, प्राणी बुडताच ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. आज आम्ही वासना नदीच्या महापुरामध्ये बुडतोय. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, तुमचं आमचं आयुष्य काळ हळूहळू हळूहळू खातोय. पण आपल्याला कळणार कधी? आपल्याला कळेल कधी हो? म्हणून तुकाराम महाराज कळकळीने सांगतात, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आत्ता आम्ही जरी जास्त कोणी लोक नसलो ना, अगदी 10-20 लोक जरी आम्ही असलो, तरी हा सुख सोहळा स्वर्गी आहे का हो?
आपल्याकडे सोमवारी ज्ञानेश्वरी असते, वैभव महाराज असतात नाशिकचे. आपल्याकडे मंगळवारी दासबोध ग्रंथ आहे. दासबोध ग्रंथामध्ये समर्थ सुरुवातीलाच सांगतात, पहिल्याच समासात समर्थांनी सांगितलंय शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवतगीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीचं बोलिले येथे भगवत वाक्य यथार्थ निश्चयेशी. एवढे सगळ्या ग्रंथांची संमती घेऊन समर्थांनी हा दासबोध ग्रंथ बनवलाय. म्हणजे सगळे ग्रंथांचा हा सार आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतकरणी, परिमी आहे जगजीवनी निरंतर, नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्याची वाट गवसेल की, आत्मा राम दास बोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, आस्थान करावा खेद भक्तजनी. मी दासबोध रूपी मी स्वतः इथं उपस्थित आहे. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरी रूपी मी स्वतः आहे. म्हणतात की नाही, अहो पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेचिया पदरा आड, तरी ते अव्हेरून गोचिड, अशुद्ध काय नघे. काय सांगितलंय की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, किती ते दूध पवित्र आणि गोड आहे हो. पण ती गोचिड असते ना, गोचिड, तिला काय सवय असते, त्या कासेला लागलेली असते, दुधाच्या जवळ असतोय. कितीतरी दुधाच्या जवळ आहे आम्ही हा नरदेह मिळणं म्हणजेच आपण गाईच्या काशेपाशी आहे. नरदेह मिळणं सोपं नाही हो. बघा ती मदालसा सुद्धा त्या बाळाला सांगत असते की नाही, उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा, आलास कवन्या वाटा मातेची गर्भवासा, हा देह ओखटा रे पचलास कर्म कोठा, अविचारी बुद्धी तुझी पुत्र राया दटा, उपदेश मदालसा सोहम जो जो रे बाळा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वर चर्म घातले गा कुर्मी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, शरण जा स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. कोणाला सांगितलंय शरण जायला? त्या हरिहराचं स्मरण करून त्याला शरण जावा. त्याला शरण गेल्यानंतर एकदा का त्याला शरण गेलं ना की आपली चिंता तोच करत असतो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. त्याला सगळं माहिती आहे हो. तुमच्या आमच्या देहामध्ये जे काही आपल्याला दुःख आहे सगळ्याचा साक्षी तो आहे. तो सगळ्याचा साक्षी आहे. फक्त त्याला साक्ष ठेव. कुठलंही कर्म करताना बघा कसं छान वाक्य आलंय बघा, न कळत आलंय. तो सगळ्याचा साक्षी आहे, फक्त प्रत्येक कर्म करताना त्याला साक्षी ठेव. त्यामुळे ज्या वेळेला मगाशी पण सांगितलं मी, ज्या वेळेला आपली निंदा लोक करतात ना त्यावेळेला आपण समजायचं आपण योग्य मार्गावर चाललोय. कारण आपण योग्य मार्गावर असल्याशिवाय आपली निंदा लोक करणार नाही. कारण ज्या वेळेला ज्याचं नाव मोठं होत असतं त्याची निंदा लगेच सुरू होते, आणि निंदा आपल्या कानावर आली की समजायचं आपला मार्ग योग्य आहे. आणि ज्या वेळेला लोक आपली स्तुती करतात ना त्यावेळेला सांगायचं की आपला मार्ग भटकतोय. स्तुती म्हणलं की तो त्या स्तुतीमध्ये अडकतो, त्या मानापानामध्ये अडकतो. अहो आपण एवढं वारीला जातो 15 दिवस, तरी आपण त्या नारळामध्ये अडकतो. मला माझ्या हातात माझं नाव घेतलं नाही, माझ्या हातात नारळ दिला नाही. अरे कशाला? आपण हे तुकाराम महाराजांचं वाक्य त्यावेळेला आठवायचं ना, नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. कशाला दुःखी व्हायचंय? मी आणि तू हेच आपल्याला नको आहे ना. तर मग त्या नारळामध्ये कशाला अडकायचं? काय त्या नारळाची काय किंमत असते सांगा बरं. पण आपल्याला ते फार असतं. म्हणून काय सांगितलंय, अंग बळे द्रव्य बळे, मनुष्य बळे राजबळे, नाना सामर्थ्याचे निबळे, आकृत्य करते. मग मनुष्य बळे राजबळे, नाना सामर्थ्याचे निबळे, आकृत्य करते. आता राजा आहे म्हणून त्यांनी काय प्रजेशी कसंही वागावं का? नाही चालणार. म्हणून पुढे काय सांगितले, नीती सांडुनिया तत्वता, करू नये तेची करिता, यमयातना भोगिता जीव जाय. नीती सांडुनी तत्वता. मग नीतीने वागला ना तरच काय होईल, हे यमयातनेपासून तो सुटेल. पण नीती जर का सांडून वागला तर यमयातना भोगिता जीव जाय. यमयातना भोगता नक्कीच जीव काय होणार आहे, जाणार आहे. डोळे झाकून स्वार्थ बुद्धी, नाना अभिलाष कुबुद्धी, वृत्ती भूमी सीमा सांधी, द्रव्यदारा पदार्थ. बघा काय सांगितलंय. आता बघा नामदेवराय पण काय म्हणतात, हे द्रव्य दारा पदार्थ हे सगळे काय तो, हे सगळे अडकवणारे आहेत.
आणि पहिली गोष्ट, हे आपलं काय आहे का? आत्ताच सांगितलं, किती द्रव्य कमवलं तरी इथंच ठेवायचं आहे, आणि किती कोणाला माझं माझं म्हटलं तरी आपल्याबरोबर सरणावर कोणी जाऊन बसणार नाही का? बसतील? नाही बसणार. कारण जन हे सारे दिल्या घेतल्याचे, किती जवळचं असला ना, ह्याच्यासाठी बघा, ते मी नेहमी सांगते स्मशानामधलं वाक्य, याच्यासाठी पळत होता, त्याच्यासाठी पळत होता, पण शेवटच्या क्षणी परिस्थिती अशी असते की सगळे गेले निघून, हा एकटाच स्मशनात जळत होता. ते पूर्ण प्रेत जळेपर्यंत तरी कोण थांबते का? एकदा अग्निडाग दिल्यानंतर सगळे नातेवाईक निघून जातात, म्हणतात का की नाही नाही, पूर्ण राख झाल्याशिवाय आम्ही काहीच न हलणार नाही? नाही हो. शेवटी काय होतं माहिती आहे का, की शेवटी कोण नसते कोणाचं. म्हणून शेवटचा क्षण जर का गोड करायचा असेल, अंतिमती तेची गती, तुका म्हणे ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. ज्याच्या मुखामध्ये अंतकाळी भगवंताचं नाव आलं, त्याच्या सुखाला पारावार नाही हो. मग ते अंतकाळी नाम मुखामध्ये येण्यासाठी, त्यासाठी आत्तापासून आपल्याला अट्टास करता आला पाहिजे. हा 1 तास जो आहे ना, हा 1 तास आपण आपल्या स्वतःसाठी काढलाच पाहिजे. आपण बघा, दिवसभर एवढे व्यापात असतो संसाराच्या, माझं 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 माझं, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणतो मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल. काय हो आपलं, सांगा बरं? काहीच आपलं नाही. हे सगळं 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 इथेच ठेवून जायचंय. म्हणून याच्यामध्ये न अडकता मला काय करायचंय, तर अखंड त्याचं होऊन राहता आलं पाहिजे. मी देवाचा आणि देव माझा, एवढंच फक्त. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा, हीच सत्य वाचा पाहिजे, हीच माझी सत्य वाचा पाहिजे. कारण आज बघायला गेलं तर मातेच्या गर्भामध्ये माझा पिंड घडवलाय कोणी, मला तिथून सोडवलंय कोणी, मग ही सगळी त्याची ओळख घे. बघा, जन्माला आल्यानंतर जसं तू मातेच्या गर्भामध्ये असताना सोहम सोहम म्हटलीस भगवंताला की देवा मला इथून सोडव, मला इथून सोडव, मी स्वहित करीन. देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन, गर्भवास चुकवीन पुन्हा नाही येथे. परत भगवंता मी इथे येणार नाही, गर्भवास चुकवीन, पण आत्ता मला सोडव. पण गर्भातनं बाहेर पडल्या पडल्या म्हटली कोहम कोहम, कवा कवा कवा, मी असं बोललेच नाही भगवंत तुला. म्हणजे एवढा लबाड हा मनुष्य देह आहे. म्हणून काय करायचं माहिती आहे का, की बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्याची कास धरून राहायचं आहे, गोचिड व्हायचं नाही. म्हणून पुढे काय सांगितलंय, डोळे झाकून स्वार्थी बुद्धी, नाना अभिलाष कुबुद्धी, वृत्ती भूमी सीमा सांधी, नाना द्रव्यदारा पदार्थ, मातलेपणे उन्मत्त, जीवघात कुटुंबघात, अप्रमाण क्रिया करीत, म्हणून यमयातना. आता मातलेपणे उन्मत्त, आता मग असेच सांगितलं की उन्मत्त झाल्यानंतर त्याला आपण काय करतो ते पण आठवत नाही हो, इतका तो उन्मत्त झालेला असतो. जीवघात कुटुंबघात, मग काय म्हणतो, मी पण मरतो आणि घरातल्यांना पण संपवतो. अरे तू मर ना, तुला घरातल्यांना संपवण्याचा काय अधिकार आहे? काही तर आपण अशी प्रकरणं अगोदर पाहिलेली आहेत की स्वतःही घरातली मोठी माणसं स्वतःही विष खातात आणि अख्ख्या घराला जी काही पोरं बाळ आहेत त्यांनाही देतात आणि सगळेच जातात. अरे पण का हे? तू आत्महत्या कर, तुला त्या पापात ते पण पाप भोगावंच लागणार आहे. आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही, आत्महत्येसारखं परनिंदेसारखं पाप नाही. निंदा पापाय, परधन पापाय, परपुरुष पापाय, परस्त्री पापाय, परस्त्री माता भगिनी समान. ह्या शिकवणीमध्ये अखंड तुम्हाला राहता आलं पाहिजे. म्हणून पुढे काय सांगितलंय, अप्रमाण क्रिया करिता म्हणून यमयातना, मर्यादा सांडून चालती, ग्रामादंडी ग्रामाधिपती, देशादंडी देशाधिपती, नीतिन्याय सांडिता. नीतिन्याय सांडला ना तर मग गावामध्ये मर्यादा सांडून चालती, ग्रामादंडी ग्रामाधिपती, गावामध्ये दंड देण्याचा अधिकार ग्रामाधिपती जो आहे त्याला असतो, देशामध्ये दंड देण्याचा अधिकार देशाधिपतीला असतो. नीतिन्याय सांडल्यानंतर ही अवस्था आहे. देशाधिपतीस दंडी राओ, रायास दंडी देव, राजा न करिता नीतिन्याय म्हणून यमयातना. आता राजा आहे, मग राजाला कोण दंड देणार हा प्रश्न आहे की नाही. काय सांगितलंय, देशाधिपतीस दंडिता राव, देशाधिपतीला राजा दंड देणार, पण रायास दंडिता देव, रायाला कोण दंड देणार, देव दंड देणार. राजा न करिता नीतिन्याय म्हणून यमयातना.
मग राजाला पण यमयातना आहेत ना, त्याला दंड द्यायला जरी कोणी नसलं तरी त्याला यमयातना आहे ना, त्याला दंड देणारा देव आहे. आणि तिने स्वार्थ पाहे, राजा पापी होऊन राहे, राज्य अंती नरक आहे म्हणून या. मग कितीही राजाने उन्मत्तपणा केला तरी राज्याच्या अंती नरक आहे. पुढे सांगितलं, राजा सांडिता राजनीती तयास यम गांजिती, यमनीती सांडिता धावती देवगण. बघा पुढे काय सांगितलं, ऐसी मर्यादा लाविली देवे, म्हणून नीतीने वर्तावे, नीती न्याय सांडिता भोगावे यमयातना. म्हणून नीतीने वर्तन करता आलं पाहिजे आणि नीती न्याय सांडले की यमयातना भोगल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. देवे प्रेरिले यम, म्हणून आदि दैविक नाम, तृतीय ताप दुर्गम यमयातनेचा. हा जो तृतीय ताप दाखवला, 3 ताप दाखवले, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. मागच्या आठवड्यात आपण आदिभौतिक पाहिला ताप, म्हणजे बाहेरच्या जगातनं होणारे ताप. कुठे वाघानीच खाल्लं, कुठे बैलानीच मारलं, कुठे ॲक्सिडेंट झाला, हे असे बाहेरनं आलेले ताप जे आपण बघितले मागच्या समासामध्ये. आदिभौतिक ताप बघितले. आणि त्याच्या अगोदरच्या आठवड्यात आपण आध्यात्मिक ताप बघितले, म्हणजे देहातनं आलेले जे रोग आहेत आपले सगळे, तर ते आध्यात्मिक ताप. हे त्रिविध तापातनं जो पोळून निघाला ना, जो त्रिविध तापे तापला, जो संसार दुःखे दुःखवला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. या तिन्ही तापातनं जो पोळून निघतो ना, तोच या परमार्थाला अधिकारी होऊ शकतो. म्हणून काय सांगितलं, यमदंड यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना, तो भोग कदापि चुकेना, या नाव आदिदैविक. यमदंड यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना, तो भोग कदापि चुकेना, या नाव आदिदैविक. हे केल्या कर्माचे भोग कधी चुकणार नाही. आणि त्यालाच काय म्हटलंय समर्थांनी, म्हणजे त्या तापाला काय म्हटलंय, आदिदैविक ताप. यमयातनेचे दुःख, यमयातनेचे खेद, शास्त्री बोलिले विशद, शरीर घालू अप्रमाद नाना प्रकारे. पाप पुण्याची शरीरे स्वर्गी असती कळीवरे, त्यात घालूनी नाना प्रकारे पाप पुण्य भोगिती. बघा, पाप पुण्याची शरीरे स्वर्गी असती कळीवरे, त्यात घालूनी नाना प्रकारे पाप पुण्य भोगविते. म्हणजे आपल्या पाप आणि पुण्य याच्यावर आपले भोग ठरतील. म्हणून पुढे सांगितले, नाना पुण्य नाना विळास, नाना दोषे यातना कर्कश, शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नये. मग काय सांगितलं, हे शास्त्रात सांगितलंय. आता ते गरुड पुराण आहे ना, गरुड पुराण, तर ते गरुड पुराण खोटं आहे का हो? जर का विष्णूने गरुडाला सांगितलेलं पुराण आहे, मग ते खोटं आहे का? मग त्या गरुड पुराणामध्ये जी वैतरणी नदी आहे, रक्ताची पुवाची आणि हाडामासाचा चिखल आहे, मग ते खोटं कसं म्हणायचं जर का महाविष्णूनेच गरुडाला सांगितलेलं ते पुराण आहे गरुड पुराण? पहिली गोष्ट, आपले 18 पुराणं आहेत आणि ते 18 पुराणं लक्षात ठेवण्यासाठी मी मागेच सांगितलं तुम्हाला, एकच श्लोक लक्षात ठेवायचा. 18 पुराणं सांगा बरं, कोण सांगतंय मला 18 पुराणं? आत्ता आहेत त्यांच्यापैकी कोण सांगते मला 18 पुराणं? सगळे श्रवण करतायत का झोपलेत? आपण बघूया आता 18 पुराणे मला कोण सांगतंय बरं? 18 पुराणे कोणती कोणती आहेत? मग लक्षात ठेवण्यासाठी 18 पुराण म्हणजे फार वाटतं की नाही, मोठं वाटतं की नाही की 18 पुराणे एवढी कशी लक्षात ठेवायची? म्हणून एकच श्लोक लक्षात ठेवायचा, मद्वयम भद्वयम ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग पुष्कानी पुराणानी प्रयच्छती. एवढंच लक्षात ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला काही कळलंच नाही, मद्वयम भद्वयम ब्रत्रयम व चतुष्टयम आणि अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रयच्छती, काय कळलंच नाही आम्हाला. मग आता त्याचा फोडून सांगते मी तुम्हाला की मद्वयम म्हणजे म नावानी 2 पुराणं आहेत. आपल्याला 18 पुराणं मोजायचीत बरं का. आता मोजणार शैलेजादे तुमच्याकडे काम आहे, तुम्हीच मला समोर दिसताय आणि धारुमामा तेवढे दिसतात, बाकी सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत. त्यामुळे आपण आता पुराणं मोजतोय, मोजण्याचं काम शैलेजाताईंकडे. आता मद्वयम, मग म नावानी 2 पुराणं कुठली आहेत? मार्कंडेय पुराण आणि मत्स्य पुराण, ही 2 झाली. लिहून ठेवा बरं का, मी नंतर विचारणार आहेत किती झाली म्हणून. मार्कंडेय पुराण आणि मत्स्य पुराण. मद्वयम झाली. भद्वयम, आता भ नावानी 2 पुराणे आहेत, म 2 झाली. मी पण लिहिते.
म 2, भ 2. भ नावाने 2 पुराणं आहेत. मग ते कुठलं? भविष्यपुराण आणि भागवत पुराण. म 2, भ 2, ब्र 3. ब्र नावाने 3 पुराणं आहेत. कोण सांगतंय? ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण अशी ब्र नावाने 3 आहेत. म 2, भ 2, ब्र 3 आणि व चतुष्टयम. आता व नावाने 4 आहेत बरं का. आता ही व नावाची 4 कोण सांगते? एक वामन पुराण, वायू पुराण, 2 झाली. अजून 2, वामन पुराण, वायू पुराण, अजून 2 कोण सांगतंय? विष्णू पुराण. अजून एक राहिलं, वराह पुराण. वराह पुराण, वामन पुराण, विष्णू पुराण आणि वायू पुराण. आता हे 4 झाले. व चतुष्टयम. मग आता ही सगळे मिळून किती बेरीज झाली सांगा बरं, कोण सांगतंय? सगळी मिळून आतापर्यंत म 2, भ 2, ब्र 3, व चतुष्टयम. आता या सगळ्यांची बेरीज किती झाली? 13 होते. 13 कशी होईल बरं? चुकीची बेरीज केली तुम्ही. मचे 2 झाले ना. मचे 2 झाले, भचे 2 झाले, 2 आणि 2 4 झाले. अचे 2 झाले. अरे माझं हेच गेलं. 11 झाले. 11 झाले. बरोबर. यांनी उत्तर बरोबर दिलं पुष्पा मावशींनी. 11 झाले. मग आता 18 पुराणाला किती बाकी राहिले? 11 आणि किती 18? 11 आणि किती 18? 7 ना. हॅलो, 7 राहिले ना. हां, मग आता हे 7 पुराण मी सांगते, लिहून घ्या. आता हे म 2, भ 2, ब्र 3, व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी. आता आ म्हणजे अग्निपुराण, लिहित आहे ना. आ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, अनाप प म्हणजे पद्मपुराण, अनाप लिंग पुराण, कुस्कानी. हे बघा, आ म्हणजे अग्निपुराण, न म्हणजे नारद पुराण, अनाप प म्हणजे पद्मपुराण, अनाप लिंग, ली म्हणजे लिंग पुराण, ग म्हणजे गरुड पुराण, ग म्हणजे गरुड पुराण, अनाप लिंग, कु म्हणजे कूर्म पुराण, स्क शेवटीचा स्क राहिला, सला क जोडलेला असा स्क राहिला, कुस्कानीतला स्क राहिला, मग तो स्क म्हणजे स्कंद पुराण. अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रयच्छती. हा झाला श्लोक. हा एक श्लोक केला की 18 पुराणे त्यातच आली. कशाला 18 पुराण लक्षात ठेवायला लागतात? आपला वेळ झाला बऱ्यापैकी. कुठे आलो आपण? राजा सांडित देवे यमयातनेचे खेद शास्त्री बोलिले विशदम शरीरी घालून अप्रमाण नाना प्रकारे पाप पुण्याची शरीरे स्वर्गी असती कळीवरे त्यात घालवली नाना प्रकारे पाप पुण्य भोगविती नाना पुण्य नाना विळास नाना दोष यातना कर्कश शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नये. काय सांगितलं इथपर्यंत आलो होतो आपण की शास्त्रामध्ये सांगितलंय, पुराणांमध्ये सांगितलंय, त्यामुळे आपण याच्यावर अविश्वास दाखवू नये. वेदाज्ञेने न चालती हरिभक्ती न करीती त्यास यमयातना करीती या नाव आदिदैविक. बघा, वेदाज्ञेने चालत नाहीत, हरिभक्ती करत नाहीत, त्यांना यमयातनेचा काय आहे? यमाचा दंड आहे. आक्षोभ आपण सगळं घर प्रपंच सगळं सोडून आपण त्या पंढरीच्या वाटेला जातोय, तरी त्या पंढरीच्या वाटेने आपण आपला मीपणा, काम, क्रोध, बाकीचे विषय पण आपण सोडत नाही. जे कोणी बेडवर झोपलेले असतील ना, तर त्यांनी आपला व्हिडिओ बंद करा बरं का. तसं कसं म्हणजे झोपून बघतोय ना आपण, त्यावेळेला आपला व्हिडिओ बंद असावा. आपण बसून असू तर आपला व्हिडिओ चालू ठेवा, झोपून असून तर बंद ठेवा. अक्षोभ नरकी उदंड जीव जुनाट किडे करती रवरव बांधुनी टाकीती हात पाव या नाव आदिदैविक. बघा, अक्षोभ नरकी नर्क पण कुठला दाखवलाय बघा.
जुनाट किडे करते, त्या नरकामध्ये किडे रवरव करतात, बांधून हातपाय बांधून त्या नरकामध्ये टाकलं जातं. या नाव आदिदैविकम. उदंड पैस लहान मुख कुंभाकार कुंड एक दुर्गंधी उकाडा कुंभपाक या नाव आदिदैविक. जन्माला येतानाच हे सगळं भोगलंय आपण आईच्या उदरामध्ये. तप्त भूमिका ताविते जळत स्तंभ पोटाळीते. आता आपण आईच्या उदरामध्ये असतो तेव्हा सुद्धा तिथं काय आपण शिजत असतोय, आपला तो गोळा आहे ना त्या उदरामध्ये शिजत असतोय असा. पुढे काय सांगितलंय, तप्त भूमिका ताविती जळत स्तंभ पोटाळीती नाना सांडस लाविती या नाव आदिदैविकम. यमयातनेचे उदंड मार यातनेची सामग्री अपार भोगभोगिती पापी नर या नाव आदिदैविकम. पृथ्वीमध्ये मार नाना त्याहुनी यमयातना मारिता उसंतची असेना या नाव आदिदैविकम. चौघे चौकडे ओढीती एक ते झोकून पाडिती ताणीती मारिती ओढून नेती या नाव आदिदैविकम. ही सगळी यमयातना दाखवलीत बरं का. उठवेना बैसवेना रडवेना पडवेना यातनेवरी यातना या नाव आदिदैविकम. आक्रंदे रडे आणि फुंजे धकाधकीने निर्भुजे झुरो पंजर होण झिजे या नाव आदिदैविकम. कर्कश वचने कर्कश मार यातनेचे नाना प्रकार त्रास पावती दोषी नर या नाव आदिदैविकम. मागा बोलिला राजदंड त्याहुनी यमदंड उदंड तेथील यातना प्रचंड भूमिरूप दारुण. आध्यात्मिक आदिभूतिक त्याहुनी विशेष आदिदैविक अल्पसंख्येते काही एक कळावया बोलिलो. समर्थ म्हणतात आध्यात्मिक ताप आहे त्यापेक्षा भयंकर आदिभूतिक आहे आणि त्यापेक्षा भयंकर आदिदैविक आहे. मी काय म्हणतात समर्थ, अल्पसंख्येते काही एक कळावया बोल. मी थोडंफार बोललोय कळण्यासाठी. मगाशीच म्हटलं मी की सगळे जे ग्रंथ आहे त्याचं सार आहे. तसं आता हे त्रिविध ताप सगळं काय आहे तर गरुड पुराणातलं शेवटचा ताप पूर्ण गरुड पुराणातला दाखवला समर्थांनी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आदिदैविक ताप निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ. मामा घ्या पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वांसील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो चला कल्पतरुचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे आलांजन मातंड जे तापहीन ते सर्वाय सदा सजन सोयरे होतो किं भवना सर्व सुखी पूर्ण होऊनी ते लोकी भजियो आदिपुरकी अखंडी आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टान दृष्ट विजय व्हावे जे हेत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे
देवो सुखिया झाला येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.